गोजरवाण्या कृष्ण सख्याचा यज्ञ वेद फुलला. गोजरवाण्या कृष्ण सख्याचा यज्ञ वेद फुलला. अखेर विरला मद इंद्राचा कृष्णपदी नमला. अखेर विरला मद इंद्राचा कृष्णपदी नमला. ऐक्यबळाने अजिंक्य ठरतो मानव देवाला. ऐक्यबळाने अजिंक्य ठरतो मानव देवाला. धरणीवरती करनिज झुकविले स्वर्गाला. धरणीवरती करनिज झुकविले स्वर्गाला. झुकविले स्वर्गाला. नमस्कार, मी सुवर्णा. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. पाहणा, अखेर या कृष्ण देवासमोर इंद्रदेवसुद्धा नमला. एवढा भयंकर पाऊस, एवढा धोधो पाऊस अगदी कोसळत होता. पावसाच्या धारा वाहत होत्या. गोप गोपी सगळे अगदी ते जे होते भयभीत झाले होते, भयग्रस्त झालेले होते. वासरे असेल, गुरे ढोरे सगळे भयग्रस्त झाले होते. पण कृष्णाने करांगुलीवर तो गोवर्धन पर्वत उचलला आणि इंद्राला सुद्धा नमवलं. असा हा श्रीकृष्ण, कृष्णाला जे आहे म्हणजे अखेर देवाला सुद्धा सूडबुद्धी सहन करावी लागलेली आहे. देवसुद्धा सूडबुद्धीतून नाही सुटले. आपण तर मानव आहोत. मग मानव म्हटलं की तिथं सूडबुद्धी ही आलीच. काडी टाकणं हा प्रकार आलाच. कृष्ण सुद्धा याच्यातून सुटला नाही. साक्षात इंद्रदेवाने जेव्हा पाहिलं, गोकुळ जे आहे, या गोकुळातील सुख जे आहे साक्षात नारद मुनीला सुद्धा पाहवलं नाही. नारद मुनी ते सर्व सुख पाहिलं गोकुळामधील आणि लगेच ठिणगी टाकण्यासाठी तो कंसाकडे गेला आणि कंसाला सांगितलं की तुझा मृत्यू या कृष्णाकडूनच आहे. आणि तेव्हापासून जी ठिणगी पेटली आणि ती ठिणगी तशीच धुमसत राहिली कंसाच्या मनामध्ये. आणि कंसानं आपली बहीण जी आहे देवकी हिची मुलं मारण्यास सुरुवात केली. लग्न झालं आणि जेव्हा त्याला कळलं की आपणाला आपल्या बहिणीच्या मुलाच्या हातूनच मृत्यू आहे, 8व्या मुलाच्या, आणि त्यानं मग काय केलेलं आहे, सगळ्यांना मारण्याचा प्रयत्न केला. आणि कृष्ण हा मात्र एकटा वाचला. साक्षात तो ईश्वरच होता ना, त्याला कोणी काय करू शकेल? कोणीच काही केलं नाही. आणि कृष्णाच्या या मधुर मुरलीने कुंजवन अगदी बहरून जात होतं. बालवयातच त्यानं बलाढ्य राक्षसांना ठार मारण्याचा अगम्य लीलानी गोप गोपिकांच्या मनी कृष्णाच्या प्रती प्रीतीचे फूल अगदी फुलतच होतं. पण हे सुख समाधानाचं ब्रह्मादी देव इंद्र यांना सुद्धा याचा हेवा वाटू लागला. सर्वज्ञ अशा वसुदेवास याची जाणीव होताच इंद्रपूजेची प्रथा मोडून वात्सल्याची छाया करणाऱ्या गोवर्धनाची गोपाळांकरवीच ईश्वर म्हणून पूजा करेल अशा तऱ्हेनेच पूजेचा मान गोवर्धन करणाऱ्या गोवर्धनास मिळताच स्वर्गामध्ये इंद्रदेव तापला. विकाराच्या प्रक्षोभाने देव असला तरी त्याचा दैवत होतो. वज्रधर इंद्राने वरुणाला अतिवृष्टी करून गोकुळवासियांना अगदी त्रस्त करण्याची आज्ञा केली. आणि जणू काही आकाशाचे धरणीशी वैर असल्यासारखेच प्रलय गर्जना करीत काळे कुठ्ठ मेघ क्षितिजापर्यंत येऊन भिडले. आणि आभाळाने वैर मांडले धरणी मातेशी. आभाळाने वैर मांडले धरणी मातेशी. आभाळाने वैर मांडले धरणी मातेशी. प्रलय गर्जना करीत भिडले मेघ क्षितिजासी. प्रलय गर्जना करीत भिडले मेघ क्षितिजाशी. राक्षस वारा वादळ होऊन गदगद हलवी कुंजतरू. हताश होऊन व्यथित लागले
तेही लागले त्यात तरू, अभिमानाचे महाल खचले, शिल्प लागले त्यात विरू. गोपाळ यांचे विश्व बुडाले, प्राण दाटले कंठाशी, प्रलय गर्जना करीत भिडले, मेघ क्षितिजासी. आभाळाने वैर मांडले धरणी मातेशी, किती पाकरे घरट्या वाचून भिरभिरती, किती वासरे वाहून जलधरातून हंबरती. गोप गोपिका बुडता बुडता कृष्ण सख्याला आळविती, गोप गोपिका बुडता बुडता कृष्ण सख्याला आळविती. धरतीच्या पाडसा, धरतीच्या पाडसा, पावसा रोद सर्वनाशी, प्रलय गर्जना करीत भिडले, मेघ क्षितिजासी. आभाळाने वैर मांडिले, आभाळाने वैर मांडिले, आभाळाने वैर मांडिले, धरणी मातेशी. अखेर विरला मद इंद्राचा, कृष्णपदी नमला, गोजिरवाण्या कृष्ण सख्याचा वेद फुलला. ऐक्य बळाने अजिंक्य ठरतो मानव देव भला, धरणीवरती निज झुकविले स्वर्गाला. असा हा मनुष्य जो आहे, ठिणगी टाकणं, काडी पेटवणं. पण जेव्हा ठिणगी टाकली जाते, काडी पेटवली जाते, तेव्हा त्याला माहीत नसतं आपण जी काडी पेटवलेली आहे, ती जी आग आहे ती आपल्यापर्यंतच येणार आहे, हे मानवाला माहीत नसतं. आणि त्याच आगीत तो भस्मसात होत असतो. तर वैर, द्वेष, मत्सर करू नये कोणाचाही. सर्वांना चांगल्या भावनेनं एकत्र आणण्याचा, एकत्र बोलवण्याचा प्रयत्न करावा. प्रेमाने वागावे, प्रेमाने राहावे. एक जवळचा आणि एक लांबचा असं करू नये. कोणामध्ये द्वेषभावना निर्माण करू नये, नाहीतर हीच द्वेषभावना पेटत जाते आणि एक ठिणगी मग शेवटी आग पकडत असते. ठिणगी असते छोटीशीच, पण तीच ठिणगी भयंकर प्रचंड मोठी आग पकडत असते. हे सतत ध्यानात ठेवावं. वारं जरी आलं तर वाऱ्याने ही ठिणगी फुलते. वारं जे आहे विझवण्याचंही काम करत असतं आणि वारं हे पेटवण्याचंही काम करत असतं. मग आपण पेटवायचं असतं का विझवायचं असतं हे आपल्या हातात असतं. त्याच्यामुळे कुठेही आपण काडी टाकू नये, कुठेही फुणगी टाकू नये, नाहीतर हीच काडी आणि हीच फुणगी आपल्यापर्यंत येत असते. कसे वाटले विचार अवश्य सांगा. स्वस्त रहा, मस्त रहा, मजेत रहा, आनंदी रहा, उत्साही रहा आणि प्रेरणा देत रहा. चला तोपर्यंत धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब सुद्धा करा.